नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आरक्षणासंदर्भातली. कुणीही उठतो आणि समाजासाठी आरक्षण मागतो. ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी हे वक्तव्य केले आणि आरक्षणामुळे समाजांमध्ये द्वेष वाढलाय असंही वक्तव्य सिद्धार्थ खरात यांनी केले. प्रत्येक समाज मागासवर्गीय आरक्षण घेण्याच्या अनुषंगानं जे पूर्वी टाळत होते, आता मागासवर्गीय होण्याकडे जी धडपड सुरू आहे ती निश्चितपणानं रास्त आहे. माझी अशी विनंती आहे की हा प्रश्न कुणीतरी उठतंय, कुणी पण अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्ग करा म्हणतंय. हा प्रश्न इतका साधा नाही आहे. सामाजिक वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगानं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातला कोणीतरी उठतो, माझ्या समाजाला हे द्या, त्या समाजात घाला. हा प्रश्न असा सोडू नये. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी सभागृहामध्ये आज एका प्रश्नावर बोलत असताना कुणीही उठतो आणि समाजासाठी आरक्षण मागतो. प्रत्येक समाजाला आरक्षणासाठी सध्या गरज आहे. मागासवर्गीय म्हणून आपल्याला आरक्षण मिळावं अशी प्रत्येक समाजाची मागणी आहे आणि त्यामुळे समाजामध्ये सध्या तेढ निर्माण होते. अशा प्रकारचं वक्तव्य ठाकरे गटाच्या आमदारांनी केले. सिद्धार्थ खरात यांनी हे वक्तव्य केले. सिद्धार्थ खरात यांच्या या वक्तव्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येतात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची मागणी अजूनही जोर धरून आहे आणि मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर विविध समाजांनी आपापल्या मागण्या सुद्धा केल्या. जसं बंजारा समाजाला सुद्धा एसटी समाजातून आरक्षण हवंय. ओबीसी समाजाच्या आपल्या काही मागण्या आहेत. ओबीसी समाजाला मराठा समाज हा आरक्षणामध्ये नको आहे आणि या संदर्भात सिद्धार्थ खरात यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चर्चा सध्या सुरू झाल्यात. गंगाधर काळकुटे आरक्षणासाठी आग्रही असलेले मराठा समाजाचे नेते आता आपल्या सोबत आहेत. काळकुटे सर, नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. बरं, वक्तव्य ऐकलत का तुम्ही सिद्धार्थ खरातांचं? नाही ऐकलं, आम्ही इकडे प्रवासात आहेत. बरं, मी तुम्हाला वक्तव्य थोडक्यात सांगते. त्यांचं असं म्हणणं आहे की आता प्रत्येक समाजाला आरक्षण हवंय आणि प्रत्येक समाज आपल्याला मागास म्हणून घोषित करावं याची मागणी करतंय आणि त्यामुळं समाजामध्ये आता दुही निर्माण झाले. कुणीही उठतो आणि समाजासाठी आरक्षण मागतो असं वक्तव्य त्यांनी केलं. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? अतिशय चुकीचं वक्तव्य त्यांचं आणि त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे. जर ते मराठा समाजाच्या बद्दल बोलत असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मराठा असेल, ओबीसी असतील किंवा बंजारा बांधव असतील, हे त्यांना त्यांची जागा दाखवू शकतात. उपोषणानं काय मिळतं हे मनोजदादांनी दाखवून दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि जो मागास आहे घटनेनं दिले की जो मागास आहे त्याला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. घटनेत एससी, एसटी आणि ओबीसी हे 3 प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेत आणि मला वाटतं खरात साहेब हे त्यांच्या विचाराचे दलित चळवळीतून आलेले एक अधिकारी होते. आता ते इकडे आलेत, आमदार झालेत. तर असं त्यांनी चुकीचं वक्तव्य करून जे आरक्षण मागतायत, जे आरक्षणातून शिक्षण, नोकरीत लोकांना फायदा होतोय हे मनोजदादांनी दाखवून दिले. तुम्ही बघितलंय कितीतरी मुलं आज शिक्षणात फायदा घेत आहेत, आरक्षणाचा नोकऱ्यामध्ये फायदा घेत आहेत. हे नव्याने त्यांना सांगायची गरज नाही, सध्या चालू आहे. त्याच्यामुळे असं वक्तव्य त्यांनी करू नये आणि केलं असेल तर त्यांना येणाऱ्या काळात आम्ही सगळेजण मराठा, ओबीसी सगळे जे आरक्षण मागतायत आणि आरक्षण लढा लागतायत ते सगळे त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. पण त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की या सगळ्या ज्या मागण्या होत आहेत, म्हणजे आता बंजारा समाज म्हणतोय आम्हाला एसटी मधून द्या, ओबीसी समाज म्हणतोय सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधनं देऊ नका, अशा वेगवेगळ्या मागण्या येत आहेत. तर त्याच्यामुळे समाजांमध्ये तेढ निर्माण होते, द्वेष वाढू लागला असंही त्यांचं वक्तव्य. नाही, ते काहीतरी त्यांचा गैरसमज झाला असावा. परंतु बंजारा समाज जर एसटी साठी पात्र असेल, त्यांची मागणी असेल तर त्याच्यावर आयोग असतो किंवा सरकार त्याच्यावर विचार करेल ना. किंवा मराठा समाज ओबीसीत मागत असेल तर मनोजदादांनी किंवा मराठा समाजाने सगळा अभ्यास केलेला असेल आणि आमच्या नोंदी हैदराबाद गॅजेटनुसार मिळतात हे मनोजदादांनी दाखवून दिले. मग जे ते आपापल्या पद्धतीने लोकशाहीत प्रत्येक जण मागणी करत असतो आणि जे योग्य आहे ते सरकार देत असतं. त्याच्यामुळे त्यांनी हे असं बोलू नये. बर,
काळकुटे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्याबद्दल. तर ठाकरे गटाच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक जणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आग्रही असलेले गंगाधर काळकुटे यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली.